ध्यान उभे विटे
आवडीने काही नसली आवडीने काही Go
यासाठी केला होता उपास, यासाठी केला होता उपास. शेवटीचा दिस, शेवटीचा गोड हवा आता निश्चिती आता निश्चिती शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड हवा आता निश्चिती
कुंडलिया कृष्ण किया आता निश्चिते पावलो याजसाठी केला होता टहास, याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिस कोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंतलिया धावा तृष्णेची या, कवतुक वाटे झाले यावेचाचे, कवतुक वाटे झाले यावेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंतलिया धावा तृष्णेची या, हे तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंतलिया धावा तृष्णेची या विठाला. समाचरण सरोजम चंद्रनीलामृधामं जगननिहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंगनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्यां वरपुण्डलिकाय दातु मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. हरि ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र येथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र.
कया ठेविता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाचे काय माझी वाणी मानेल संतासे रंजव चित्तासे आपुलिया जयांच केलिया स्मरण होय सकल विदेचे अधिकरण हेची बंधू श्री चरण श्री गुरूंची नमस्कारो आता ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरुकृपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वचनायका कमल बदे वचनायका कमलापती माझे रंकाचे विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत याजसाठी केला होता टहास याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्ण्याची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता दाखवलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्गुरु संत सम्राट तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा मानवी जीवनातला अट्टास भगवत प्राप्ती करता असावा अशा प्रकारचा संदेश देणारा अभंग आहे. विठाला कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पाचा परिहार तो म्हणजे असा श्री क्षेत्र बेलवंडी या परिक्षेत्रामध्ये वास्तव्याला असणारा शिंदे परिवार आणि या शिंदे परिवाराचं असणारे एक मातृतुल्य व्यक्तिमत्व कैलासवासी द्रौपदाबाई सहादू शिंदे या माऊलीचा आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या लेकराकडे आपण सोपवलेली आहे. या माऊलीच्या पाठीमागे असणारे त्यांची 4 मुलं त्यांची असणारी जी मुलगी आहे या सर्वांनी अतिशय कार्यक्रमाचं गोड आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये दिलीप साधू शिंदे असतील, आमचे दाजी मेवणे संजय साधू शिंदे असतील, श्री नंदू साधू शिंदे असतील आणि अंबादास साधू शिंदे असतील. तसेच या आईच्या पाठीमागे असणारे त्यांचे जे कन्या आहे ते सभागवती छायाताई मधुकर मेहत्रे असतील. या माऊलीच्या पाठीमागे त्यांची असणारी जी पुतणी आहे सभागवती आशाताई गौतम खेतमाळीस. अशा प्रकारचा हा शिंदे परिवार, मेहत्रे परिवार आणि खेतमाळीस परिवार या परिवारानं आपल्या आज या मातेचं पुण्यस्मरण या ठिकाणी अतिशय गोड वातावरणामध्ये भव्यदेवी स्वरूपामध्ये अतिशय भव्यदेवी या ठिकाणी मंडप देण्यात आलेला आहे.
साऊंड सिस्टीम अतिशय तोला मोलाचे शुभम साऊंड सर्व्हिस डेकोरेटर्स श्री क्षेत्र लोणी व्यंकनाथ त्यांच्याकडे झाली पाहिजे. कारण असं आहे, 10-12 दिवस आम्ही सर्व वारकरी दिंडीमध्ये आहेत, म्हणजे वारीमध्ये आहेत. कालच सर्व पंढरपूरवरून पाठीमागे आलेलो आहे आणि जवळजवळ गायक असतील, वादक असतील, कीर्तनकार असतील, सगळे गायनाचार्य असतील, याचे सगळ्यांचे आवाज आता तरी गेलेले आहेत महाराज. कुणाचा घसा बसलेला आहे, कुणाचा अजून त्रास आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये ज्यांनी सोराचा गोड अशा प्रकारचा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय, ते आमच्या साऊंड सिस्टमला धन्यवाद देतो. तसेच कीर्तनरूपी सेवेकरता आज जे गायनाला जे मंडळी माझ्या संघ आहेत, ते गायनाचार्यामध्ये नगर तालुक्याचं असणारं भूषण आणि श्री क्षेत्र दासगणू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आपवणारे परिक्षेत्र आणि तिथून आलेले हरिभक्तीपरायण गायनाचार्य बापूजी महाराज कोळगे या ठिकाणी गायनाला उपस्थित आहेत. दुसरे गायनाचार्य पारनेर तालुक्यातून आलेले अरुणजी महाराज भोगाळे, त्यांची या ठिकाणी साधना अतिशय गोड आहे. टाळकरीवरून आपल्या गावातीलच आहेत, त्यामध्ये भरत महाराज असतील, सिद्धंकर महाराज असतील, आमचे नगरे महाराज असतील, बेलेकर महाराज असतील, विनेकरी महाराज असतील, सर्व आमची टाळकरी मंडळी प्रेमाची साधक मंडळी आहेत. खेत्रे मामा आहेत, आमच्या समोर बसलेले मोहन महाराज आहेत, मृदंगाचार्य आमचे चिरंजीव सार्थक महाराज आहे आणि आपला समोर बसलेले आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवारी आदरणीय हरिभक्तीपरायण बाजीरावजी महाराज खलाटी या ठिकाणी उपस्थित आहेत. माता भगिनी, तरुणवर्ग, ज्येष्ठ नागरिक, पै पाहुणे, आप्तेष्ट, सगळे सोयरे, नातलग मंडळी, सर्वजण, लहान थोर मंडळी, आपण सर्वजण आज या शिंदे परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित झालेला आहात. तसेच आजचा कार्यक्रम जो लाईव्ह केला जातोय, युट्यूब चॅनलचं नाव आहे आपली संस्कृती आपला इतिहास. या युट्यूब चॅनलवरती आजचा कार्यक्रम आपल्याला लाईव्ह या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि या चॅनलचे असणारे आमचे सर्व आमचे परमस्नेह आदरणीय गोरख भाऊ सांगळे, त्यांचा या ठिकाणी चॅनल आपल्याला हा कार्यक्रम भविष्यामध्ये 2 दिवसांनी, 5 दिवसांनी, 10 दिवसांनी, 2 वर्षांनी, 4 वर्षांनी आपल्याला हे बनकर महाराजांचं कीर्तन जर ऐकावं वाटलं तर आपली संस्कृती आपला इतिहास, आमच्या द्रौपदाबाई आजींचं पुण्यस्मरणाचं कीर्तन जर तुम्हाला श्रवण करावं वाटलं तर युट्यूबला जायचंय आपल्या मोबाईलमध्ये आणि आपली संस्कृती आपला इतिहास सर्च करून या युट्यूब चॅनलला आपल्याला हे कीर्तन भविष्यामध्ये पाहता येणार आहे. मी या चॅनलवाल्यालाही धन्यवाद देतो. माझ्या गुरु भगिनी आदरणीय हरिभक्तीपरायण लोणी व्यंकनाथरून या ठिकाणी उपस्थित झालेल्या आमच्या मंगलताई जगताप, त्यांना वंदन करतो. तुम्हाला सर्व वृंदांना या ठिकाणी वंदन करून अभंगाकडे येतो. विठाला गोड नियोजन केलेलं आहे. या चारही मुलांना मी आज धन्यवाद देईन की आपल्या आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता केलेला छोटासा प्रयत्न आमचे अंबादास भाऊ असतील, आमचे संजय भाऊ असतील, त्यांच्या असणारी जी भावंड आहेत, या चारही मुलांना त्यांच्या असणाऱ्या भगिनी असतील, आपल्या माऊली करता, आपल्या आई करता, आपल्या माते करता, त्यांच्या ऋणातून कुठेतरी उतराई होण्याकरता हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. पण कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय दिव्य आणि भव्य आहे. महाराज, कशा करता करावं लागतं वर्ष श्राद्ध, का केलं जातं वर्ष श्राद्ध, अनेक प्रश्न आपल्याला या कीर्तनामधून सोडवायचे आहेत. पण बारकाईने चिंतन ऐकत असताना आम्ही जे आज कीर्तनाला उभा राहतोय, आज आपल्याला जे कीर्तन करावं लागतंय, आज आपल्याला जे कीर्तन करता येतंय, प्रवचनाला या ठिकाणी बसता येतंय, कीर्तनामध्ये श्रवण करण्याकरता बसता येतंय, नवे नवे कीर्तन करता येतंय, ज्यांच्यामुळे धर्म टिकलेला आहे, ज्यांच्यामुळे संस्कृती टिकलेली आहे, ज्यांच्यामुळे आज कीर्तन टिकून आहे महाराज, ज्यांच्यामुळं आपली संस्कृती टिकून आहे, एवढंच नव्हे तर ज्यांच्यामुळे आमची महाराज गोठ्यातली गाय टिकून आहे, ज्यांच्यामुळे आमची घरातली माय टिकून आहे, ज्यांच्यामुळे आमच्या माईचं कुंकू टिकून आहे, ज्यांच्यामुळे महाराज मंदिराचा कळस टिकून आहे, ज्यांच्यामुळे महाराज दारातील तुळस टिकून आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम आपण वंदन करूया आणि मग आपण कार्यक्रमाकडे वळूया. महाराज I
छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळं आज कीर्तन आहे. आमच्या दारातील तुळस जिवंत आहे. आमच्या घरातील महाराज माय जिवंत आहे. आमच्या मंदिरावरला कळस आज सुरक्षित आहे. अशा छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जीवनामध्ये जर पाहायला गेलं तर फार मोठं आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे. ऐका, महाराष्ट्राचा राजा आहे पण महाराज कीर्तनामध्ये येऊन बसत होता. मला असं वाटतं ग्रामपंचायत सदस्याला कीर्तनात येऊन बसायला हरकत नाही, बसलं पाहिजे. योग्य महाराज कीर्तनामध्ये अतिशय गोड कार्यक्रमाचं आयोजन आहे. पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. एका माऊलीचं या ठिकाणी पुण्यस्मरण आहे. भाग्यवान आहे ती महाराज माऊली की आज त्यांची मुलांनी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. काही मुलं अशी असतात महाराज, त्यांना आपल्या आई वडिलांचं पुण्यस्मरण कधी आहे हे सुद्धा माहीत नसतं. बोर्डे ऐका, पण या मुलांना पाय एवढा मोठा भव्य दिव्य मंडप या ठिकाणी टाकलेला आहे. कशा करता? आमच्या माऊलीचा शेवट गोड झाला पाहिजे. आमच्या आईचा शेवट गोड झाला पाहिजे. आमचा कार्यक्रम आमच्या स्मरणामध्ये राहिला पाहिजे. या आईनं आम्हाला जन्माला घातलंय ना, या माऊलीनं आम्हाला जन्माला घातलंय ना, त्या मातेचं आम्ही काहीतरी देणं लागतोय, त्या आईचं आम्ही काहीतरी देणं लागतोय. बऱ्याच जणांचं ऋण आहे आमच्यावरती. ही 4 मुलं असतील, त्यांची महाराज बहीण असेल. यांनी आज खऱ्या अर्थानं आपल्या माईला पाहत असताना हा जो गोड कार्यक्रम आयोजित केला असेल ना महाराज, आज त्यांच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे. कारण की आई बद्दल बोलत असताना स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारे, आई बद्दल बोलत असताना अरे साधू संतांना माऊलीचं वर्णन करावं लागलं. देवाधिकाला सुद्धा माऊलीला वंदन करावं लागलं. ऋषीमुनींना सुद्धा माऊलीला वंदन करावं लागलं. जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर तो तुमचे आई वडील आहेत. मी सांगत नाही. ज्ञानेश्वरी घरी गेल्यानंतर पहा, सकळ तीर्थाचे धोरे जे एका माता पितरे तया शेवेसे केर शरीरे लोण कीजे. सर्वात मोठं जर दैवत कोण असेल तर पहिला आई वडील आहे. आणि आई वडिलांचं ऋण आहे या शिंदे परिवारानं. आमचे संजय दाजी शिंदे असतील, त्यांचे बंधू अंबादास भाऊ असतील, त्यांचे दुसरे बंधू असतील महाराज, यांनी आपल्या आई करता हा कार्यक्रम केलेला आहे. पण आईच्या बद्दल किती जरी बोललं ना महाराज, तरी आईचं ऋण कधी फिटू शकत नाही. माऊलीनं आपल्या करता एवढं करून ठेवलंय महाराज, ते ऋण फेडण्याकरता अनंत जन्म घ्यावं लागतील, तरी त्या माऊलीचं ऋण आपण फेडू शकत नाही. आणि म्हणून आई बद्दल बोलत असताना तुकाराम माझा लाभंग द्यावा लागले. लेकोडाचे हित जाणे की व्हावा हे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याचे जाते, ऐसे कळवळ्याचे जाते, ऐसे कळवळ्याचे जाते, ऐसे कळवळ्याचे सगळ्या टाळकऱ्यांच्या वारीत आवाज गेलेले, घसे बसलेले, तर जाणीव आहे मला सगळ्यांना, लय वर म्हणायला लावणार नाही. ऐसे कळवळ्याचे जाते करीला भावेन प्रेते. आज एका माऊलीचं पुण्य स्मरण आहे. कोणत्याही स्वार्थाशिवाय लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारी जात म्हणजे आई आहे, माऊली आहे. कशा करता बोलतो महाराज, जन्माला आल्यानंतर बऱ्याच जणांचं ऋण आहे आपल्यावरती. आई बद्दल बोलायचंय मला 2-5 मिनिटं अभंगाकडे यायचंय महाराज. बऱ्याच जणांचं ऋण आहे आपल्यावरती. आपण जन्माला आलो ना, जन्माला आल्यापासून पहिल्यापासून आपल्यावरती पहिलं ऋण जर असेल तर आईचं आहे. 7 जणांचं ऋण तुमच्या पुढे मांडून जाणार आहे. ऐकणारी जरा सावध ऐका. 7 जणांचं ऋण आपल्यावरती, पहिलं ऋण आपल्यावरती आईचं आहे. पहिलं कर्ज आपल्यावरती आपल्या आईचं आहे, आपल्या माऊलीचं आहे, आपल्या मातेचं आहे. दुसरं कर्ज आपल्यावरती आपल्या वडिलांचं आहे. ऐका,
तिसरं ऋण आपल्यावरती या समाजाचं आहे. चौथं ऋण आपल्यावरती या देशाचं आहे. पाचवं ऋण आपल्यावरती या जवानांचं आणि किसानांचं आहे. सहावं ऋण आपल्यावरती महाराज साधू संतांचं आहे. आणि सातवं ऋण सर्वात महत्वाचं आपल्यावरती भगवंताचं आहे. कशावरून महाराज? अहो कोरोना काळामध्ये देवानं आमचा नंबर लावला नाही, हे सुद्धा देवाचंच ऋण आहे. ऐका चिदंकर महाराज, कोरोना काळामध्ये जर आपला नंबर लागला असता तर पाचवं पुण्य स्मरण झाला असता आपला आतापर्यंत. कोरोना काळामध्ये देवानं आपला नंबर लावला नाही, ही देवाची कृपा. मग देवाचं सातवं ऋण आपल्यावरती. सगळे ऋण आपल्याला पाहायचे नाही महाराज बेलवंडेकर. ऐका, पहिलं ऋण आहे आपल्यावरती आईचं. काय केलं आईनं माझ्या करता? 9 मास कष्टाला असे 10 लेकरं सुद्धा झाली. 9 मास कष्टाला असे 10 लेकरं सुद्धा झाली. येताच कर्म झालं मान तुझी आडकली. येताच कर्म झालं मान तुझी आडकली. आकांत जननी दुःखदाय मोकळली. आकांत जननी दुःखदाय मोकळली. श्री कृष्ण माऊली. एका माऊलीचं पुण्यस्मरण आहे. गोड कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. भव्य दिव्य कार्यक्रमाचं स्वरूप आहे. पण आज आमची आई हा कार्यक्रम पाहायला नाही, याचं दुःख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 8वा मायबार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे. फार मोठा आनंद आहे. महाराज सोन्याचं सिंहासन आहे गोरखभाऊ. एवढं मोठं सिंहासन होतं महाराज. जिजाऊ माता उपस्थित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराज राज्याभिषेक सोहळा आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत महाराज. का? आनंदाचा दिवस आहे, पण अश्रू कमवून डोळ्यामध्ये. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, मातोश्री हा सोहळा पाहण्याकरता आपले पिताश्री पाहिजे होते, दादाश्री पाहिजे होते. आज या शिंदे परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम केला ना. आज ती माऊली स्वर्गातून आशीर्वाद देत असेल. तुका म्हणे पितरो आशीर्वाद देतील. आई वडिलांचे आशीर्वाद जर पाठीमागे असतील ना, जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही प्रगतीपासून. आणि आई वडिलांचे आशीर्वाद जर पाठीमागे नसतील तर तुमची प्रगती होणं कठीण आहे महाराज. म्हणून पितरांच्या ऋणातून उतराई होण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांना म्हणावं लागलं, पिंड पदावरी दिला तोडी घरी. दिला तोडी घरी, दिला तोडी घरी. पिंड पदावरी जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखारविंदामधला गोडा भंग आहे. पितृऋणातून उतराई होण्याकरता केलेला छोटासा प्रयत्न शिंदे परिवारानं म्हणजे आजचं पुण्यस्मरण. आमच्या द्रौपदाबाईंचं प्रथम पुण्यस्मरण आहे. कशा करता सांगतो. पहिले ऋण आमच्यावरती आमच्या आईचं आहे, आमच्या माऊलीचं आहे, आमच्या मातेचं आहे. काय केलं आईनं माझ्या करता? प्रमाण देऊन गेलो. 9 मास कष्टाला असे. ऐका, 9 महिने 9 दिवस उदरामध्ये महाराज जिनं आपल्याला जागा दिली ना जगामध्ये, या पृथ्वी तलावरती पाऊल ठेवण्याला पहिल्यांदा ज्यांना जागा दिली ना महाराज, तिचं नाव आई आहे, तिचं नाव माऊली महाराज. या मृत्यू लोकांमध्ये पाऊल ठेवण्याकरता, पहिला पाऊल ठेवण्याकरता जिनं जागा दिली ना,
दुसरीकडे जागा नाही दिली, आपल्या उदरामध्ये दिली. पोटी बहारव आहे याचे सर्वस्व आहे. या माऊलीनं आमचा करता उदरामध्ये जागा दिली महाराज पाऊल ठेवण्याकरता. आणि पहिला पाऊल आम्ही तिच्या उदरामध्ये ठेवला आणि 9 महिने 9 दिवस तिच्या उदरामध्ये आम्ही राहिलो महाराज. एवढंच नाही, आणि 2.5-3 किलोचा गोळा त्या माऊलीनं उदरामध्ये वागवला. अनेक गोष्टीचा त्याग केला. काय असते बावली ऐका 2 मिनिटांमध्ये बेलबंडी कर. ही आई आहे, एक आईचं पुण्यस्मरण आहे. आज शिंदे परिवाराला वाटत असेल एवढा मोठा कार्यक्रम केला, पण आईचं सुख आज पाहायला नाही. आदरणीय ढोक महाराजांचे एक वाक्य या ठिकाणी सांगून जातो. महाराज, ज्याच्या जीवनामध्ये ज्याची माय गेली ना त्याने आपल्या प्रेमाचा सागर आटला म्हणून समजून जावं. जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत महाराज आपल्यावरती प्रेम करणारी, निस्वार्थ प्रेम करणारी तेवढीच माऊली आहे. आणि म्हणून तुकोबारायला म्हणावं लागलं, ऐशी कळवळ्याची जाती. काय केलं आईनं माझ्या करता, काय केलं आईनं माझ्या करता. ऐकून जा. 2.5-3 किलोचा गोळा उदरामध्ये वागवला. 9 महिने 9 दिवस तिला उदरामध्ये वागवलं. स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून मला जन्माला घातलं. ऐका, तिथून पुढे वडिलांनी आम्हाला लहानचं मोठं केलं. बापाचं सुद्धा माझ्यावरती ऋण आहे, आईचं ऋण आहे. काय बापानं केलं ऐका बेलवंडीकर. बाप दुसऱ्याच्या बांधाला कामाला गेला असेल, स्वतः फाटकक वस्त्र घातलं असेल, पण लेकराला चांगली कपडे घेऊन दिले असतील. ऐका, आमचे वडील स्वतः अशिक्षित असतील पण मुलाला चांगल्या इन्स्टिट्यूटला महाराज ऍडमिशन दिलं असेल, चांगल्या कॉलेजला शिकवलं असेल. माझा बाप अडाणी असेल पण महाराज त्याने आपल्या मुलाला अडाणी ठेवलेलं नाही. हे बापाचं ऋण आहे. म्हणावं लागलं साधू संतांना, जगी आईचा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा. बाप करी जोडी. काय असतो बाप जीवनामध्ये ऐका, एक वाक्य बोलून जातो. या गोडेकर साहेब या पुढे या. बाप करी जोडी. माझ्या माता पितानो, बापाचं आपल्यावरती किती प्रेम असतं ना हे आपल्याला कधी कळतं माहित आहे, जेव्हा आपण बाप होतो तेव्हा. त्याशिवाय बाप कळत नाही. पहिलं ऋण आईचं सांगितलं, दुसरं ऋण वडिलांचं सांगितलं. महाराज काय असतात वडील, वडील दुसऱ्याच्या बांधाला कामाला जातात, स्वतः अशिक्षित असतात पण मुलाला चांगलं शिकवतात. आपल्या मुलाला महाराज चांगले कपडे घालून देतात. हा स्वतः करता फाटके कपडे वापरतात. हा असतो बाप. तिसरं ऋण आहे या समाजाचं. चौथं ऋण आहे महाराज या देशाचं, जवानांचं, किसानांचं. 5वं ऋण आहे साधू संतांचं. 6वं ऋण आहे भगवंताचं. सगळं सांगायला वेळ नाही. 11:30 वाजायला आलेत. 12 वाजेपर्यंत कीर्तन पूर्णताकडे गेलं पाहिजे. म्हणून आईचं ऋण माझ्यावरती आहे. या 4ही भावंडानं आज आपल्या आईच्या ऋणातून उतराई होण्याकरता गोड कार्यक्रमाचं आयोजन केलंय. त्यानिमित्तानं कीर्तन रूपी सेवा बनकर महाराजांकडे आलेली आहे. सुंदर गायनाचार्य, मृदंगाचार्य सर्वजण मंडळी आहेत. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा घेतला. यासाठी केला होता अट्टहास. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनातला अट्टहास एकाच गोष्टी करताय महाराज. कशा करताय? शेवटचा दिवस गोड व्हावा. ऐका, शेवटचा दिवस गोड होण्याकरता जीवनाचा अट्टहास असला पाहिजे. आमच्या महाराजांचं एक गोड अभंग आहे. शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. शेवट गोड होण्याकरता आयुष्यभर महाराज लोकांचा बांध कोरावा लागतो. शेवट गोड होण्याकरता आयुष्यभर लोकांचे जमलेले लग्न मोडावे लागतात. तेव्हा माणसाचा कुठेतरी शेवट गोड होत असतो. महाराज तुम्ही ऐकता ना बेलोंडीकर, चांगलं ऐकताय ना, मग असंच ऐकत जा महाराज. शेवट गोड होण्याकरता जीवनामध्ये चांगलं काम करावं लागतं. बांध करून शेवट गोड होतो काय.
काशीला जातो पठ्या, काशीवरून माघारी येतो महाराज आणि नैवेद्य महाराज प्रसाद दाखवतो आणि सगळ्यांना प्रसाद वाटतो. मला घ्या, वाराणसीहून आलो प्रसाद घ्या. अरे वाराणसीहून आला, प्रसाद वाटायला लागला आणि ट्रॅक्टर जोडला महाराज. नातवाला म्हणतो हान जरा कडने हान, बांध जरा कोरून घे महाराज. कशाला जातो तीर्थाला? हा, तीर्था जाऊन येतो बा काय केले, चर्म प्रक्षाळीले वरी वरी. तीर्थाला जाण्याची घमेंड आहे आम्हाला महाराज. जरूर जा, तीर्थाला गेलं पाहिजे. तीर्थावरती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. पण तीर्थाला जाऊन जर आमच्या अंतःकरणामध्ये बदल होत नसेल तर त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चेतनाही नामे तळते. चित्रालाही नामे तळते. ऐका, माळ घालून जर आमच्या अंतःकरणावृत्तीत बदल होत नसेल तर माळ काय करेल हो महाराज? कबीर महाराजांनी एक वाक्य वापरलं, अरे माला तो बने काष्ट की बीच में डाला सूत, माला को बने काष्ट की बीच में डाला सूत, माला बिचारी क्या करेगी जपने वाला कपूत. महाराज काय करील माळ? अरे काशीला जातो पाठीमागाला बांध करतो. काशीला आल्यानंतर महाराज रस्त्यावर दगड टाकून ठेवतो. एक अलीकडे फेडालय महाराज, त्याला वाटतं गाडी पलीकडून गेली. अरे का उचलून घेऊन जाईल का जमीन रस्त्याने चालणारा? काही लोकांची महाराज भावना झाली, महाराज अरे तुला जायला 3.5 फुटाची जागा लागणार आहे, ही ग्रामपंचायती तो कशाला रस्त्यावर दगड टाकतो येड्या? कशाला तोडी मांडितो दगड्यावर? 3.5 फुटाची जागा जाळण्याकरता कुठाली आहे? नगरपालिकेची कोरडे महाराज. तरी हे दगडावर रस्त्यावर दगड टाकत आहे महाराज, लाकडं टाकत आहे महाराज. कशा करता? कळायला पाहिजे आम्हाला महाराज. शेवटी जाताना रुपया डोक्याला लोकांचा आहे, लक्षात ठेवा. शेवटी जाळण्याकरता स्मशानभूमीची 3.5 फुटाची जागा ग्रामपंचायत नगरपालिकेची आहे. कशा करता महाराज? लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही जो अट्टहास करतोय ना महाराज, तो अट्टहास जेवढा आम्ही प्रपंच करता केला ना, त्याच्यातला 2% जरी अट्टहास भगवत प्राप्ती करता जर केला ना, काही मी उद्धार पावे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही नको त्या गोष्टी करता अट्टहास करण्यापेक्षा योग्य गोष्टी करता अट्टहास केला पाहिजे. ऐका, विचार करत असताना आम्ही सार्थ विचार केला पाहिजे, निरर्थ विचार नाही केला पाहिजे महाराज. आम्ही विचार करतो ना महाराज, पण नको तो विचार करतो बेलेकर महाराज. क्षणोक्षणी हाचे करावा Oh,
आजच्या अभंगामध्ये तुकोबऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आमच्या जीवनातला अट्टहास कशा करताय. आपण प्रत्येकाच्या मनाला विचारावं, आपण आपल्या स्वतःच्या मनाला विचारावं की माझा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अट्टहास कशा करताय. मी माझ्या मनाला विचारावं, महाराज माझा जन्मल्यापासून तर मरेपर्यंत अट्टहास कशा करताय. तुकोबरायांचं म्हणणं तर आहेच महाराज की अट्टहास आपला शेवटचा दिवस गोड होण्याकरता असावा. पण एक वाक्य बोलून जातो, आपला जो अट्टहास चाललाय तो प्रपंच करताय का परमार्थ करताय. विचारा बरं मला, विचारा. परमार्थ करता अट्टहास आहे का. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर सांगतात 24 तास प्रपंच करतो महाराज, पण 10 मिनिटं देवा करतो याला द्यायला वेळ नाही. 365 दिवस महाराज वर्षातून जीवन जगतो, पण 10 दिवस याला वारीला द्यायला वेळ नाही महाराज. महाराज लोक सुद्धा उभा आषाढी एकादशी दिवशी हा दावी आणि चिडतो महाराज. लोकांना सांगतो पंढरी शेजारे सुजाना, लोकांना काल सांगतो तू पंढरी शेजारे आल्यानो संसार, तू हा इकडे दावी महाराज आल्यानो संसार. दुसऱ्याला सांगत असताना तो का म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमा नाही न कळो. माझा अट्टहास कशा करताय आणि ज्याच्या करता माझा अट्टहास चाललाय तो प्रपंच तरी आतापर्यंत कोणाचा पूर्ण झाला का नगरे महाराज. झाला का. बऱ्याच जणांचा अट्टहास प्रपंच करताय, माझ्या तुकोबऱ्यांचा अट्टहास प्रपंच करता नाही महाराज. त्यांनी सांगितलं माझा प्रपंच माझ्या कर्मानुसार होणार आहे. परमार्थ करावा लागतो, जाणून बुजून करावा लागतो, ठरवून करावा लागतो, ठरवावं लागतं जीवनामध्ये की जन्माला नंतर मला काय करायचंय महाराज हे ठरवावं लागतं. लोकमान्य टिळकांनी ठरवलं होतं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. मिळवला का नाही. आम्ही जीवनामध्ये ठरवलं पाहिजे. मिळालेला सुंदर निर्देह महाराज भगवत प्राप्ती करता वापरायचा आहे का महाराज. नको त्या नाशिवंत संसारामध्ये घालायचा आहे. जरूर संसार करा, पण तुकाराम महाराज म्हणतात दादा तुम्ही ज्या संसाराच्या नादी लागलात ना, ज्या प्रपंचाच्या नादी लागलात ना, त्या संसाराची व्याख्या शास्त्राने केली महाराज. संसार दुःख मोड ऐका बेलुंडीकर, आपण ज्या संसाराच्या नादी लागलोय ना, या संसाराला साधू संतांनी अगोदरच सांगितलं हा कसा आहे, हा दुःख रूप आहे. बरं आता आपण संसार करणारे सगळे माझ्या समोर सगळे संसारिक आहेत ना, ब्रह्मचारी का सगळे नाही ना, संन्यासी नाही ना, सगळे संसारिक आहेत ना. सांगा तुमच्या संसाराचा अनुभव सुख आहे का दुःख आहे महाराज. सकाळी जर संसार दुःख रूप आहे तर किती जणांनी सोडला. महाराजांचा तरी सुटला का. मी एकदा 10व्याला गेलो मनसर तालुक्यात, खेड मनसरकडे महाराज, आणि मी 10व्यामध्ये भरपूर गप्पा मारले प्रवचनामध्ये महाराज. बर का भरपूर सांगितलं संसार दुःख मोडा चौकडे एवढे प्रमाणे सांगून झाल्यावर प्रवचन संपला, कावळा शिवला आणि आम्ही निघालो. 4-10 मंडळी माझ्या जवळ आले. मला विचारलं महाराज आता घरी जायचंय का हिमालयात जायचंय. म्हणलं का असं विचारता. नाही नाही तुम्ही सांगितलं ना 10 मिनिटापूर्वी संसार दुःख मूळ. सांगणाऱ्याचा संसार सुटलाय, संसारात दुःख रूप आहे. पण ऐका तुम्ही आम्ही त्याला संसार म्हणतो,
साधू संत त्याला प्रपंच म्हणतात. संसार खरा कोणता आहे? पुनरपि जननम पुनरपि मरणम, हे संसार आहे खलो दुस्तरे. जन्माला येणं आणि मरणं हा खरा संसार आहे महाराज. आणि हा संसार दुःखाचा आहे. हा सुखरूप जर करायचा असेल तर ज्ञानोबरांची प्रतिज्ञा आहे, अवघाचे संसार आनंदे भरेना. ऐका, संसार जर दुःखरूप आहे तर दुःखरूप असणारा संसार माऊली ज्ञानोबाने सुखरूप केला जन्म मरण बाद करून. आणि आपल्या जीवनातला अट्टास भगवत प्राप्ती करता असला पाहिजे. आपला अट्टास ज्याच्या करता असायला पाहिजे त्याच्या करता नाही महाराज. आपला अट्टास नको त्या गोष्टी करताय. आपण जीवनामध्ये सार्थ विचार केला पाहिजे, निरर्थ विचार करता कामा नये. निरर्थ विचार काय करायचा महाराज आणि कशा करता करायचा? सारासार विचार, सार काय असार काय हा विचार जीवनामध्ये केला गेला पाहिजे. आणि नुसता विचार करून जमणार नाही भाऊ महाराज. तर नाम धरा कंठे, अंडरलाईन करा. विचार करणारे जगामध्ये भरपूर आहेत. विचार करून वेड लागलं काहींना, विचार करून येरवड्याला नेला काहींना, विचार करून डोक्यावर परिणाम झाला काहींचा. विचार करून निर्णय करता आला पाहिजे महाराज. विचार करून निर्णय करता आला पाहिजे. नाम धरा कंठे विठवायचे, भगवंताचं नाम कंठामध्ये धरावं, अखंड नामस्मरण करावं, नामचिंतनामध्ये देह ठेवावा. आणि आमचा अट्टास नामचिंतना करता असावा. आणि ज्या प्रपंच करता अट्टास आमचा चाललाय ना, ज्या संसारा करता आमचा अट्टास चाललाय ना, या संसाराचा अभ्यास जर बारकाईने केला तर आपल्या पूर्वजांचं महाराज अनेक प्रमाण आपल्याला पुढे पाहता येतील. आजा मेला पंजा मेला बाप मासना गेला. कोण संसारामध्ये सुखी झालाय? या प्रपंचामध्ये कोण सुखी आहे? रामदास स्वामींची गोड महाराज अशा प्रकारची पदावली आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधोनी पाहे, मना तुवा पूर्व संचित केले, दया सारखे भोगले प्राप्त झाले. कोण सुखी? जगामध्ये दोघं सुखी आहेत महाराज, एक संत आणि एक भगवान परमात्मा. सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा, सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा. ऐका, जो संसार मायबाप आपण करतोय ना, जो प्रपंच आपण करतोय ना, आधी करून साधू संतांनी याचं यथार्थ वर्णन करून ठेवलं की हा दुःख रूप आहे, कोणाचाच पूर्ण झाला नाही. त्रेता युगामध्ये एक लंकापती रावण होऊन गेला, त्याचाही संसार अरुण महाराज पूर्ण झाला नाही. रामायण जरा बारीकन ऐका. 3 प्रकारचं रामायण आपल्या संस्कृतीमध्ये आहे. 1 भावार्थ रामायण, 2 तुळशी रामायण आणि 3 महाराज असणार जे आमचं महाराज वाल्मिकी रामायण. हे वाल्मिक महर्षींनी महाराज प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर 10,000 वर्ष जे रामायण लिहून ठेवलं त्याला वाल्मिकी रामायण म्हणावं. तुळशीदासानं जे रामायण लिहिलं त्याला तुळशी रामायण म्हणावं. आणि ऐका, अर्ध नाथबाबांनी लिहिलं आणि अर्ध गावबानं लिहिलं ते भावार्थ रामायण. भावार्थ रामायणामध्ये रावणाच्या प्रपंचाचं वर्णन आलं. बेलवंडेकर ऐका, किती मोठा प्रपंच आहे रावणाचा, किती मोठा प्रपंच आहे. ऐका भावार्थ रामायण. 80,000 बायका रावणाकडे आहेत, 1,00,000 मुलं रावणाकडे आहेत, 1,25,00,000 नातू रावणाकडे आहेत, 80,000 बायका रावणाकडे आहेत, 33 कोटी देव कामाला रावणाकडे आहेत, 14 चौकड्याचं आयुष्य रावणाला आहे आणि 7 कोटी घर सोन्याचे आहेत. असा एखादा श्रीमंत इथं असेल तर मी त्याच्या पाया पडतो, हात वर करा. आहे का कोणी ज्याच्याकडे 80,000 बायका आहेत, ज्याच्याकडे 1,00,000 मुलं आहेत, ज्याच्याकडे 1,25,00,000 नातू आहेत, ज्याच्याकडे 14 चौकड्याचं महाराज आयुष्य आहे आणि ज्याच्याकडे 7 कोटी घर सोन्याचे आहेत आणि ज्याच्याकडे 33 कोटी देव कामाला आहेत? सामान्य रावण? संदीप भाऊ, सामान्य रावण? सामान्य रावण? तरी लोक म्हणतात रावणानं महाराज सीतेला पळवून नेलं. बरोबर आहे. कशा करता नेलं? याला 80,000 बायका आहेत आणि मंडोदरी सारखे प्रधान पत्नी महाराज. पतिव्रतेमध्ये 7 पतिव्रतेमध्ये पतिव्रतेमध्ये मंडोदरीचं नाव आहे. सामान्य का पतिव्रता मंडोदरी? अशी पत्नी रावणाकडे आहे, 80,000 बायका आहेत. मग महाराज सीतेला काय विषय वाचण्यासाठी पळवून नेला का?
अजिबात नाही. रावण एवढा वाईट नाही महाराज. रावणाला विचारलं मग सीतेला कशा करता आणलं. रामायण जरा बारकाईनं बघा. रावणानं सांगितलं ऐका, सीते मातेला मी वाईट नजरेनं आणलं नाही. सीता मातेला कशा करता आणलं. सीता माता जर महाराज लंकेमध्ये येत नाही तर प्रभू रामचंद्र लंकेमध्ये येणार नाही. आणि प्रभू रामचंद्र लंकेमध्ये आले तर लखनजी भाई आणि मारुतीराव लंकेमध्ये येणार नाही. या तिघांनाही माझ्या लंकेमध्ये यावं. प्रभूजींना माझ्या लंकेमध्ये यावं आणि माझ्या लंकेचा उद्धार करावा. याच्याकरता मी सीता मातेला घेऊन आलोय. मला विषय वाचण्यापोटी कशाला सीतेला आणावं लागतंय का. माझ्याकडे मंडोदरी सारखी पत्नी आहे. 80,000 बायका आहेत. 1,00,000 मुलं आहेत. 1,25,00,000 नातू आहे. 14 चौकड्याचा आयुष्य रावणाला आहे. आपल्याला 100 वर्षाचा आयुष्य आहे. किती? 100 वर्षाचं. बेलवंडीकर गणित करा. 100 50 वर्ष झोपेत गेलं. किती राहिलं? 50 राहिलं. त्याच्यामधलं 20 बालपणामध्ये गेलं. किती राहिलं? 30 वर्ष राहिलं. 20 वर्ष संसार करण्यामध्ये गेले. किती राहिले? 10 राहिले. त्याच्यात ते 5 वर्ष लेकराचे लग्न करण्यात गेले. किती राहिले? किती राहिले? तेवढ्यात ग्रामपंचायतची निवडणूक लागली महाराज. त्यामध्ये 5 मानला निवडणुकीला उभं राहून बघतो. जमल का संदीप भाऊ? सरपंच होण्याची इच्छा आहे? जमल का? काय भजनाशी उरले ते पाहिला. आयुष्य कमी, 100 वर्षाचा आयुष्य आहे. रावणाला संधी भाऊ 14 चौकड्याचा आयुष्य. 14 चौकड्याचा हिशोब ऐकून जा. एक चौकडी म्हणजे 4 युग. कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग चाललेलं कलियुग. कलियुग आहे 4,32,000 वर्षाचं. द्वापार युग होतं 8,64,000 वर्षाचं. त्रेतायुग होतं 12,56,000 वर्षाचं आणि कृतयुग होतं 17,28,000 वर्षाचं. चारीची बेरीज येते 43,20,000 वर्ष. गुणिले 14 म्हणजे येणारं रावणाचं उत्तर आहे. एवढा मोठा रावण आहे. त्या रावणाच्या प्रपंचामध्ये 3 इच्छा आहेत. काय इच्छा आहे? पहिली इच्छा आहे मला स्वर्गाला शिडी लावून स्वर्गाला जाईल, नाही जाता आलं. दुसरी इच्छा आहे सोन्याला सुगंध प्राप्त करून देईल, नाही देता आला. आणि रावणाची तिसरी इच्छा आहे महाराज सागराचं पाणी खारंय ते गोडे बनवून दाखील. तीनही इच्छा अपूर्ण राहिल्या रावणाच्या. आपल्या छोट्या प्रपंचाचं काय घेऊन बसले महाराज. आपल्याकडे 2 गाड्या, 2 माळ्या, 2 गाया, 2 मधली घर आहे महाराज. 2 एकर जमीन आहे महाराज. 2 मुलं आहेत महाराज. 2 नाही म्हणा पण एकच आहे ना. आता एकही मिळत नाही महाराज. ऐका, कशाला 2चा विचार करता. डोक्यात याम नका. एकच मिळाला 40 वय झालं तरी. एवढा मोठा आपला संसार. अरे आपला छोटा संसार आहे महाराज. रावणाचा एवढा मोठा संसार आहे, त्याचा पूर्ण झाला नाही. जे संसाराच्या नादी लागलात ना, काचे कोचे करून संसार केला ना, बांध इकडचा तिकडे रेटला ना महाराज. किती केला महाराज. अरे एवढा मोठा संसार केला. ज्यांनी एवढा मोठा संसार केला, आमचे संत महात्मे सांगतात त्या रावणाचा पूर्ण झाला नाही. आजचा दिवस आनंदामध्ये जगण्याचा प्रयत्न करा. पक्षी दारामध्ये उतरतात. अरे पोटाला लागून तेवढं धान्य वेचतात. पोट भरलं की पक्षी निघून जातात. पक्षाने असा विचार केला नाही उद्या कोण आम्हाला धान्य देईल. दारामध्ये वाळलेलं टाकलं धान्य महाराज. भाद्रपद महिन्यामध्ये माता भगिनी धान्य वाळायला टाकतात आणि पक्षी झाडावरून खाली उतरतात. खाली उतरल्याबरोबर धान्य दाणे टिपतात पोटा आणि पोटाला लागून तेवढं नाथ बाबांनी याचं ऑब्झर्वेशन केलं.
अतिशय गोड प्रमाणे नाथबाबांचं शांती ब्रह्म एकनाथ महाराज. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहते, तैसे असावे संसारी जोवरी प्रार्थनाची दोरी. धान्य वाळायला टाकलं दारामध्ये, झाडावरून चिमण्या उतरल्या, पशु पक्षी उतरले महाराज. उतरल्यानंतर दाणे टिपले आणि महाराज आकाशामध्ये निघून गेले. पण अजून एकाही पक्षाने अशी तक्रार केली नाही की महाराज आम्हाला धान्य घेऊन जायचं. केली का हो महाराज? आपण सप्त्याला जेवायला गेलो तरी वाढून मागतो की नाही? पण पक्षी उद्याचा विचार करत नाही. अरे संध्याकाळचा सुद्धा विचार करत नाही पक्षी विचार करतो महाराज फक्त आताचा. तरी माझा भगवान परमात्मा त्यांना उपाशी ठेवत नाही. आपलं काय चाललंय महाराज? आपल्याला आताची काळजी आहे, आपल्या पोरांची काळजी आहे, आपल्या नातवाची काळजी, आपल्या परतोडाची काळजी. मला सांगा, जगामध्ये महाराज 84 लाख जीव जंतू, पण सगळ्याला जीव घातल्याशिवाय माझा भगवान परमात्मा, बाजीराव महाराज, माझा भगवान परमात्मा झोपत नाही. तेने तुझी काय नाही केली सकळ जीवांचा करीतो सांभाळ. सांगा, ज्यांनी प्रपंच आतापर्यंत काचे कोचे करून केला, त्यांचं नाव किती दिवस राहिलो महाराज? तुम्हाला सोपं विचारू का? हे तुम्ही आहात, हे तुमचे वडील, हे तुमचे त्यांचे वडील, हे त्यांचे वडील, आणि हे त्यांचे वडील, आणि हे त्यांचे वडील. तुम्ही ज्या कुळात जन्माला आले ना, त्या कुळातल्या तुमच्या 6व्या माणसाचं नाव सांगा मला. सांगा. मी तर जीवन येतो महाराज. येतं का सांगता? आम्ही ज्या कुळात जन्माला, आजोबा सांगतो तो, पंजोबा सांगतो तो, खापर पंजोबा, डोपर पंजोबा सांगता येतो महाराज. पण आम्हाला पुढचं गोरगाव सांगता येत नाही. ज्या कुळात आम्ही जन्माला आलो त्या कुळातल्या 6व्या माणसाचं नाव आम्हाला सांगत नाही. विसरलो ना आम्ही त्यांना? 750 वर्ष झाले माऊली नारायणच्या संजीवन समाधीला. विसरले का हो लोक? 450 वर्ष झाले जगद्गुरु तुकोबारायांच्या सदैव वैकुंठ गमनाला. विसरले का लोक? छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज देह ठेवून 400 वर्ष झाले. विसरले का लोक? घरामध्ये प्रतिमा आहे छत्रपती शिवाजी राजांची. काय विसरत नाही? मरावे परे कीर्ती रूपे वरावे, गेले दिगंबर विश्वरावी होते, गेले दिगंबर विश्वरावी होते. हो राहिल्याच्या कीर्ती जगामागे, हो राहिल्याच्या कीर्ती जगामागे. अट्टहास या शब्दावर मला बोलायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अट्टहास आहे स्वराज्याकरता. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांचा अट्टहास आहे शेवटचा दिवस गोड होण्याकरता. आमचा अट्टहास कशा करताय अजून आम्हाला कळालंच नाही महाराज. आम्ही जगतोय महाराज. कशा करता जगतोय महाराज? एक उदाहरण सांगतो आणि महाराज पहिल्या चरणात बोलतो, टाळकरी सावध राहा. ऐका, संदीप भाऊ दुसरीला जाणार मुलगा होतं, दुसरीला जाणार. ऐका, मुलं आहेत ना बेलंडीला? असं काय बोलता महाराज? मुलं आहेत. दुसऱ्याला जाणार लेकर होतं बेलेकर महाराज. आणि मी तिथं कीर्तनाला गेलो महाराज. ते माझ्याजवळ बसलेलं होतं. म्हणलं, बाळा नाव काय? ते म्हणलं, माझं नाव अथर्व आहे. मी म्हणलं, बाळा तुझं किती वय? म्हणलं, दुसरीला जातो ना महाराज मी. तुम्हाला कळत नाही का माझं किती वय? बघा पोरं किती हुशार आहेत महाराज. 6 8 वर्षाचा आहे महाराज मी. म्हणलं, बाळा तुला एक प्रश्न विचारू? म्हणले, विचारा महाराज. नाहीतरी महाराज लोकांना सवयच असती. आता बघा पोरं किती हुशार आहेत बघा, विचारा महाराज. मी म्हणलं, बाळा तू शाळेला जातो? हा. मला एक सांग म्हणलं, तू शाळेला कशा करता जातो? ते म्हणलं, महाराज दररोज एका गावाला कीर्तन सांगत येतात. तुम्हाला कळत नाही का शाळा कशा करता शिकायची? पोरं पुढचंच महाराज नवीन वर्जन आहे महाराज. हे नवीन मॉडेल आताचे महाराज आपल्याला बोलू येत नाही. बघा, आपल्याला जे मोबाईल मधलं कळत नाही त्यांना सांगा तुम्ही हे कसं. ते मग आम्ही सांगतो तुम्हाला पुढचं वर्जन. अहो बनकर महाराज, शाळेत जायचं असतं पास होण्याकरता. मी म्हणलं, पास होण्याकरता शाळेत जावं लागतं काय? म्हणलं, हा. मग मी त्याला पुन्हा दुसरा प्रश्न विचारला, संजय भाऊ पास व्हायचं कशा करता, उत्तीर्ण कशा करता व्हायचं? ते म्हणले, कळत नाही का तुम्हाला? अहो उत्तीर्ण व्हायचं असतं मार्कशीट मिळवण्याकरता, सर्टिफिकेट. मी म्हणलं, अजून एक प्रश्न विचारू का? म्हणले, विचारा महाराज. म्हणलं, सर्टिफिकेट कशा करताय? अहो महाराज सर्टिफिकेट मिळवायचं असतं नोकरी मिळवण्याकरता. हा. म्हणलं, हे बरोबर आहे. नोकरीला काय लागतं? सर्टिफिकेट लागतं. पुन्हा विचारलं, बाबा नोकरी कशा करता? ते म्हणलं, हे कळत नाही का महाराज तुम्हाला?
नोकरी मिळवायची असते पैसा कमावण्याकरता. म्हणलं हेही बरोबर आहे. त्याचं उत्तर बघा बरं का मुलाची महाराज. मी त्याला म्हणलं शेवटचा प्रश्न विचारू का? म्हणले विचारा. नोकरी मिळवायच्या विषयी पैसे कमावण्याकरता, पैसा कशा करता? ते म्हणलं हे कळत नाही का महाराज? पैसा मिळवायचा असतो जीवन चांगलं जगण्याकरता. त्याला म्हणलं आता शेवटचा प्रश्न बाबू महाराजाचा शेवटचा प्रश्न. पैसा मिळवायचा असतो जीवन चांगलं जगण्याकरता. मी त्याला विचारतात आता जगायचं कशा करता? तुम्हाला महाराज तेवढं तर माहित नाही. आता ही 8 वर्षाच्या पोराला नाही, 80 वर्षाच्या पोरालाही अजून माहित नाही की जगायचं कशा करता. आयुष्य जात हे आम्हाला सगळं करताय पण जगायचं कसं करता हे कळत नाही ना महाराज. ज्या संसाराच्या नादी लागलो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, या संसाराच्या पायी तो रडसिला ढाई ढाई, नरासारखा नर जन्म पुन्हा मिळायचा नाही. अरे तो म्हणशीला बायका पोरा हे तुझ्या मागणे. कॅसेट माग घेऊ का थोडी? पुन्हा पुढे घेऊ का? 11:15 झाले. हे तुझ्या मागणे मेल्या अंती तुझं घर. अरे तो म्हणशीला पैसा अडका हा इथेच राहील. मला एक जणांनी विचारलं संदीप भाऊ पैसा कसा करता लागतो? मी गोड उत्तर दिलं माझ्या बुद्धीप्रमाणे. मी म्हणलं येताना पैसा आणला नाही तर मामा, जाताना घेऊन जायचा नाही. बरोबर आहे, येताना आणला नाही, जाताना घेऊन जायचा नाही. पण येण्याच्या नंतरचा काळ आणि जाण्याच्या अगोदरचा काळ जेवढा जगायचा तो पैशातच जगायचा आहे महाराज. येताना घेऊन येता येत नाही, जाताना घेऊन जाता येत नाही. पण आल्यापासून जाण्यापर्यंतचा प्रवास हे साधन आहे पैसा महाराज. साधन आहे, साध्य नाहीये, साधन आहे. कशा करता सांगतो महाराज. हा संसार सुखरूप नाही आहे. या संसाराकरता महाराज सगळं दुःखरूपच आहे. म्हणून एक करा, शुद्ध भावानं परमार्थ करा, अंतकरण शुद्धीनं परमार्थ करा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं देव काही एवढा सोपा नाही महाराज. देवाची प्राप्ती जर करायची असेल तर अंतकरणातला भाव. मनी नाही भाव म्हण देवा मला पाव. हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हण देवा मला पाव. हे मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवाचा पावायचा नाही, देवाचा पावायचा नाही. देवाचा भाजीपाला नाही, देवाचा भाजीपाला नाही. राष्ट्रसंत गाडगे बाबा, जर अंतकरणामध्ये भाव सुद्धा नसेल, मन जर अंतकरण सुद्धा नसेल तर काय कामाचं नाही महाराज. भगवंताला महाराज आवडते महाराज फक्त तुमच्या अंतकरणातला भाव. 9व्या अध्यायामध्ये 34व्या श्लोकामध्ये सांगितलं अर्जुना तू मन नेहमीची करी माझी या भजनी प्रेम धरी. अंतकरण जर शुद्ध असेल तर शुद्ध ज्याचा भाव झाला गुरी नाही देव त्याला. पण महाराज त्या भजनामध्ये त्या महाराज या भजन करण्यामध्ये प्रेम नाही ना महाराज, ते भजन काही कामाचं नाही. त्या भक्तीमध्ये भाव नाही ना, ती भक्ती काही कामाची नाही. आणि पाठामध्ये माऊलीनं सांगावं भाव बळे आकडे रविना कळे भिन्ना भिंतीला भिन्ना भिंतीला. असं भावे विना देव न कळणे संदेह 3 प्रमाण आहे. भाव महत्वाचा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमरावती नावाचा जिल्हा आहे. मराठवाड्यामध्ये अमरावती नावाचा जिल्हा. राष्ट्रसंत तुकडोजी बाबांसारखा महात्मा अवताराला आला. गावामध्ये गावाची गावं झाडून काढलेली कीर्तन केले महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबा. पण त्याने सांगतात तुमच्या मनामध्ये भाव नसेल, किती मोठं कीर्तन करणार असेल, काय करायचं त्याचं. अंतकरण शुद्ध नसेल, फार मोठा गायनाचार्य, काय करायचं त्याचं. अरे बैल नाही चाललाय महाराज, पण त्या अवताला झोपून देत नाही, काय करायचं त्याचं आम्हाला, काय कामाचं आहे. अंतकरणाचा भाव शुद्ध असावा लागतो. कबीर महाराजांचं वाक्य आहे अरे जिस फूल में खुशबू नहीं वो कागज का फूल है. बेलेकर महाराज
पूर्वीच्या काळी फुलं होते झेंडूचे, गुलाबाचे, शेवंतीचे फुलं. आता जे फुलं आहेत ना बापू महाराज, सुधाकर महाराज, आताचे फुलं प्लास्टिकचे आहेत. लाईव्ह बघा, आताचे फुलं कशाचे आहेत? प्लास्टिकचे आहेत. हे प्लास्टिकचे फुलं अलीकडच्या 10 वर्षात आले. संदीप भाऊ, हजारो वर्षापूर्वी या प्लास्टिकचं फुलं येणार आहे. साधू संतांनी सांगितलं, जे सब फूल में खुशबू नहीं वो कागज का फूल है, प्लास्टिकच्या कागदाचं आहे. जिस फूल में खुशबू नहीं वो कागज का फूल है, जिस भक्ति में भाव नहीं वो भक्ति नहीं भूल है. त्या भक्तीला काय गाडी लावायची महाराज, जिचा भावच नाही. कबीर महाराज सांगतात, भाव महत्वाचा आहे. हा मनी नाही भाव म्हणे मला भाव, मनी नाही भाव म्हणे मला किती कीर्तन करतो चांगला हे महत्वाचं नाही, अंतकरण किती शुद्ध हे महत्वाचं आहे. किती गोड गायन करतो हे महत्वाचं नाही, अंतकरण शुद्ध आहे. किती तीर्थयात्रा करतो हे महत्वाचं नाही, त्याचं अंतकरण किती शुद्ध झालं हे महत्वाचं आहे. किती वाऱ्या करतो हे महत्वाचं नाही. कशानं होईल बनकर महाराज अंतकरण शुद्ध? अंतकरण शुद्ध होत असतं नामानं. तीर्थाला जाऊन देह शुद्ध होईल महाराज भाऊराव महाराज. अंतकरण शुद्ध होत नसतं. अंतकरण शुद्ध होण्याकरता नाम असावं लागतं. नाम कुठे मिळतं? नाम संतांजवळ मिळतं. नामानं अंतकरण शुद्ध होतं. नाम चिंतनानं अंतकरण शुद्ध होतं. नाम साधू जवळ आहे, ऐका, आणि साधू तुमच्या आमच्यामध्ये आहे. पण महाराज सद्गुरु शिवाय नाम मिळणार नाही. सद्गुरु वाचून ही सापडे नसू धरावे ते पाय आधी आधी, किंवा सद्गुरु वाचून संसारे तारका नसेची निशंका न कोणी. म्हणून एक लक्षात ठेवा, जीवनामध्ये जर सद्गुरु केला नाही ना तर जीवनामध्ये नाम प्राप्त होणार नाही. नाम जर मिळालं नाही तर अंतकरण शुद्ध होणार नाही. अंतकरण शुद्ध झालं नाही तर देव कृपा करणार नाही. आणि देवाची कृपा जर नाही केली तर नाही तरी गेला जन्म. देवाचं नाम जर घ्यायचं असेल तर स्तोत्रीय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू, अनुभूती संपन्न सद्गुरु जीवनामध्ये मिळाला पाहिजे. योग्य तो संप्रदाय जीवनामध्ये मिळाला पाहिजे. आणि जर नाही मिळाला तर आपण दुर्भाग्य आहेत महाराज. आणि ज्याला मिळाला ना महाराज तो भाग्यवान आहे महाराज. तो भाग्यवान आहे की ज्याच्या जीवनामध्ये संप्रदाय आहे, ज्याच्या जीवनामध्ये महाराज तुळशीची माळ आहे, ज्याच्या जीवनामध्ये पंढरीची वारी आहे, ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरु आहे महाराज. मरून पुन्हा जन्म घ्यावा तुमच्या पोटाला, 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 जन्म घ्यावा तुमच्या पोटाला, जन्म घ्यावा तुमच्या पोटाला. किती जरी दुनियेमध्ये झाली तुझी वाहवा, शेवटला करायला तू गुरु साथ राहावा. गुरु सेवेत जन्म घोटिया, एकाने गुरु सेवेत जन्म घोटिया. मोठी जरी झालो तर जीवनामध्ये महाराज सद्गुरु महत्वाचा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना महाराज सांदेपरी ऋषींकडे शरण जावं लागलं. भगवान प्रभू रामचंद्रांना महाराज वशिष्ठांना शरण जावं लागलं. आणि आपण जर एखाद्याला माळ घाल म्हणणार महाराज तेव्हा तर आपली बरी मानाचीच महाराज.
घाल मानाची घाल नाही तर 16 मानाची घाल भाऊ. होय महाराज, गुरु जीवनामध्ये महत्वाचं आहे. जीवनामध्ये गुरु मिळाल्यानंतर 8 तास महत्वाचा आहे. जगत गुरु तुकोबारायांकडे काही साधक गेले महाराज. त्यांनी विचारलं, महाराज पहिलवानाचा 8 तास महाराज कुस्ती चितपट करण्याकरता आहे. विद्यार्थ्याचा 8 तास महाराज पेपरला चांगल्या मार्कानं उत्तीर्ण होण्याकरता आहे. 12 महिने विद्यार्थी अभ्यास करतो महाराज. कशा करता? मार्क चांगले पडावे म्हणून. 12 महिने तालमीमध्ये महाराज साधना करतो महाराज पहिलवान. कशा करता? कुस्ती चितपट व्हावी म्हणून. तसा आयुष्यभर आम्ही परमार्थ करतो महाराज. कशा करता? आमचा शेवट गोड व्हावा म्हणून. जगत गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. यासाठी केला होता अट्टहास. यासाठी यासाठी केला. आज आमच्या स्वर्गवासी द्रौपदाबाई साधू शिंदे या माऊलीचं पुण्यस्मरण आहे. 12 बरोबर वाजलेले आहेत. संकल्पित वेळ संपलेला आहे. एक 5 ते 7 मिनिटांमध्ये कीर्तन सेवा समारोपातलं जाते. आणि खऱ्या अर्थानं असणारी शालई मुलं महाराज रामबादास भाऊ असतील, दिलीप भाऊ असतील, नंदू भाऊ असतील, आमचे दाजी संजय शिंदे असतील. आपल्या आई करता महाराज गोड कार्यक्रमाचं आयोजन केलं. एवढा मोठा भव्य दिव्य मंडप आहे. आईला सर्व लोकांना अन्नदान आहे. फार तोलामोलाची साऊंड सिस्टीम आहे. पुढे गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकारी सर्व मोठा खर्च केला महाराज. कशा करता? फक्त आई करता. त्या आईनं आम्हाला जन्माला घातलंय ना. त्या आईनं आम्हाला लहानचं मोठं केलंय ना. त्या आईनं आम्हाला शिक्षण आणि संस्कार देऊन मोठं केलंय ना. त्या आईचा शेवट आमचा गोड झाला पाहिजे. 2 महिन्यापासून महाराज आमचे संजय दाजी शिंदे मला फोन करतात की आमच्या आईचा कार्यक्रम गोड झाला पाहिजे. म्हटलं महाराज आपला कार्यक्रम कायम स्मरणामध्ये राहावा, कायम स्मरणामध्ये राहावा म्हणून आपण या कार्यक्रमाचं युट्यूब चॅनलला आपण प्रक्षेपण करूया. ऐका, अन्नदान तर आम्ही करणारच आहोत महाराज. पण अन्नदान केल्यानंतर ह्या पत्रवाळे महाराज उद्या गोळा करून आपल्याला कुठेतरी त्याची विल्हेवाट लावावं लागेल. ह्या पत्रवाळे उद्या उडून जातील, त्याला जाळून टाकलं जाईल. लोक खाल्लेलं विसरून जातील, कीर्तन केलेला स्मरणात राहणार नाही. म्हणून आमच्या संजय भाऊ शिंदेनी महाराज दाजींनी विचार केला की म्हणून आपला कार्यक्रम स्मरणात राहण्याकरता युट्यूब चॅनलला टाकूया. म्हणून कार्यक्रमाचं लवी प्रक्षेपण पुढे चालू आहे. हा कार्यक्रम युट्यूबला पडणार आहे. कशा करता? आज जेवलेल्या पत्रवाळे उद्या उडून जातील संदीप भाऊ, पण कार्यक्रम आज वर्षानुवर्ष स्मरणात राहील. पण गोड कार्यक्रमाचं आयोजन केलं. सर्व टाळकरी मंडळी आली महाराज. जवळजवळ मी 1.5 तास झालं ओरडतोय महाराज. ऐका, जेवढं आपण ऐकलं महाराज ते आपल्या हिताचं आहे, कल्याणाचं आहे. आई काय असते जीवनामध्ये पूर्वार्धामध्ये मी 20 मिनिटांमध्ये सांगून गेलो महाराज. आई ही आईच असते महाराज. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, किंवा जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी, अशी असते माऊली महाराज. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, अशा माऊलीचा आज गोड पुण्यस्मरण आज स्वर्गामधून पाहत असताना त्या द्रौपदाबाईजींना वाटत असेल की माझ्या लेकरांनी, माझ्या सुनांनी, माझ्या नातवंडांनी महाराज, माझ्या मुलीनं, माझ्या जावयानं माझा शेवट गोड केला. असा गोड याच्यापेक्षा कोणता असू शकतो महाराज? यासाठी केला होता टास असा गोड आपण महाराज एक सर्वांना त्या मातेला आदरांजली म्हणून हाताने टाळी वाजवून भजन करायचंय. ज्यांना ज्यांना विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा.
विठ्ठल माझा स्वागतांच्या द्रौपदाबाई पाहतात. विठ्ठल माझा मी विठ्ठला द्रौपदाबाई साधू शिंदे आनंद होत असेल स्वर्गातला. मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल मी याजसाठी केला ऐका आयुष्यभर प्रपंच करा पण कुठंतरी थोडा वेळ माझ्या पांडुरंगा करता दे. चला एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं झालेली सेवा सचित्रानंद श्रीपाद बाबा हे जाई नाही केलं मग दुसरं येईल हे जाई नाही केलं Hey,